नमस्कार. मी कांचन कोकणची मायरवा शेन या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही निघालो आहोत देवदर्शनाला. देवदर्शन करायचं होतं तर आणि आमची गाडी ही रांजणगाव इथूनच जाणार होती. तर मग मी विचार केला की चला आपण सुरुवात गणपतीच्या दर्शनानेच करूया. आणि मग आमचा हा प्रवास रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेऊनच सुरू झाला. आता पुढे काय काय दर्शन करायचं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेलच. हे मंदिर औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील भगवान शिवाचे 12वे व अंतिम ज्योतिर्लिंग आहे. वेरूळ लेण्यापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. 18व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले असून लाल दगडी बांधकामाचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिराला घृष्णेश्वर, घुष्मेश्वर, घृष्णेश्वर अशा विविध नावांनी ओळखले जाते. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांना पारंपरिक कपडे परिधान करावे लागतात. कितीला आहे? होय, 80 रुपये. आत्ता आम्ही औरंगाबाद येथे आहोत आणि औरंगाबाद येथील घृष्णेश्वर महादेवांचं दर्शन मी तुम्हाला दाखवलं. आतून कॅमेरा लावून नाही आहे, मी बाहेरूनच दाखवलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे घृष्णेश्वर मंदिर औरंगाबाद येथे स्थायिक आहे. चला तर आता आपण पुढे जाऊया. तर सकाळी आम्ही औरंगाबादला घृष्णेश्वर महादेवांचं
दर्शन घेतलं, ते तर तुम्ही पाहिलंच आहे. आणि तिथून आता आमचा प्रवास सुरू झाला आहे उज्जैनकडे. ते काय व्यवस्थित? हां, आता आम्ही उज्जैनला जात आहोत. उज्जैनचा महाकालचं दर्शन घ्यायचं आहे, महादेवांचं. आणि त्याला पूर्ण रात्रच होणार आहे. हा थोडंसं स्टे करतोय, थांबतोय जरासं. आम्ही कुठे थांबलोय तर विदर्भ साईड आहे. त्याच धुळे पण गेलं आणि हा हायवे आहे. आणि आता पूर्ण रस्ता असाच आहे सुसाट. तर डायरेक्टली आता उज्जैनलाच जायचं आहे. थांबत थांबत जायचं आहे. जसं आत्ता आम्ही थांबलो ना, तसं जसं कंटाळा आला तसं थांबायचं. खूप भारी वाटतंय. गावाकडील हे वातावरण खूप भारी वाटतं आहे. ऊसाचे मळे लागलेले आहेत, हरभऱ्याची थोडीशी शेती केलेली आहे, इकडे गाय चरत आहे. हे सगळं वातावरण खूप भारी वाटतं. चला आता उज्जैनला जायचं आहे. मी आता चाळीसगाव हायवेला आहे, इंदोर लाईनला. आणि इथून धुळे अजून 28 किलोमीटर लांब आहे. आता आमची गाडी ही महाराष्ट्र आणि MP म्हणजेच मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आलेली होती. तुम्ही बघू शकता की इथून महाराष्ट्राची हद्द संपते आणि पुढे MP चालू होतो, म्हणजेच मध्य प्रदेशची हद्द सुरुवात होते. अजून एक सांगायचं झालं तर ही बॉर्डर जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा काहीही पे करावं लागत नाही. महाराष्ट्राची हद्द समाप्त झाली आणि MP चालू झाला. आत्ता आपण आहे ना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला आहोत. तुम्ही बघू शकता की ही जी बॉर्डर पट्टी दिसते ना, त्याच्या त्या साईडला आपली MP चालू होतं आणि महाराष्ट्राची जी हद्द आहे ती इथे समाप्त होते आणि पुढे मध्य प्रदेशची बॉर्डर चालू होते. तर आता इथून गाडी पुढे जाणार आहे आणि इकडे रेस्टॉरंट आहे, धाबा आहे, राजस्थानी धाबा. तर आम्ही आता इथे जेवण्यासाठी थांबलो आहे. मस्त राजस्थानी धाबा आहे. बाहेर असे कॉट टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आम्ही आलो होतो उज्जैनच्या श्री महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला.
उज्जैनचं श्री महाकालेश्वर हा मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठावर वसलेला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत जागृत असं पवित्र शिवमंदिर आहे. महाकाल म्हणजे काळाचा राजा, जे दक्षिणामुखी असल्याने विशेष मानले जाते. भस्म आरती येथील प्रसिद्ध असून हे मंदिर धार्मिक, ऐतिहासिक वारसा आणि महाकवी कालिदासची नगरी म्हणून ओळखले जाते. उज्जैन महाकाल मंदिराची काही मुख्य माहिती म्हणजे उज्जैनचं मध्य प्रदेश येथील हे मंदिर शिप्रा नदीच्या काठी आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि एकमेव दक्षिणामुखी ज्योतिर्लिंग आहे. महाकाल म्हणजे काळाच्या पलीकडील काल, मृत्यूचा अधिष्ठाता. येथे रोज पहाटे होणारी भस्म आरती ही विश्वप्रसिद्ध आरती आहे, ज्याच्यात भस्माचा वापर केला जातो. हे मंदिर जागृत मानले जाते. येथे दर्शन केल्याने मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. गर्भगृहात जाण्यासाठी पारंपरिक पोशाख अत्यावश्यक आहे, म्हणजे पुरुषांसाठी धोतर आणि महिलांसाठी साडी बंधनकारक आहे. महाकाल मंदिराच्या जवळ रुद्रसागर तलाव आहे. हे शहर राजा विक्रमादित्याची राजधानी राहिलेली आहे. प्राचीन काळापासून हे शहर शिक्षणाचे आणि संस्कृतीचे मोठं केंद्र आहे. येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. उज्जैन जंक्शन हे प्रमुख स्टेशन आहे आणि जवळचं विमानस्थळ म्हणजे इंदूर सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने यायचं असेल तर इंदूर आणि भोपाळसह इतर मोठ्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये आणि शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. ऑक्टोबर ते मार्च हा काळ हवामानाच्या दृष्टीने चांगला आहे. तुम्ही बघू शकता अल्लोट तुफान गर्दी होती, पण तरीसुद्धा आमचं दर्शन झालं. आम्ही काही पास वगैरे काढला नव्हता. आणि जर भस्म आरती जर तुम्हाला करायची असेल गाभाऱ्यामध्ये जाऊन, तर त्याची बुकिंग मात्र 1 महिना अगोदरच करावी लागते. तुम्ही तिथे दर्शनाला गेलात आणि डायरेक्टली तुम्हाला तिथे एंट्री मिळत नाही. गाभाऱ्यामध्ये जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1 महिन्यापूर्वीच बुकिंग करून घ्यावी लागेल. तर अशा प्रकारे आमचं तर मात्र काही बुकिंग नव्हतं, त्यामुळे आमचं जरा बाहेरूनच दर्शन झालं, पण दर्शन मात्र छान झालं. गर्दी बघतायच आहात की किती तुफान गर्दी आहे, पण दर्शन छान झालं. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आलेली आहे उज्जैनला. काल औरंगाबाद येथील घृष्णेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आज इथे उज्जैनला पोचलेलो आहोत. आज आहे रविवार 25 जानेवारी 2026 आणि सकाळी आम्ही दर्शनाला लाईन लावली. तर म्हणजे गर्दी होती, पण तरी पण एवढी काही गर्दी जास्त नव्हती. आत्ता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि दर्शन झालेलं आहे. मुख्य दर्शन झालेलं आहे. गर्भगृहामध्ये एंट्री नाही आहे आणि जे पासवाले आहेत त्यांची पण लाईन वेगळीच आहे. तर दर्शन तर झालेलं आहे आणि आत्ता 10:30 वाजलेले आहेत. वातावरण खूप अजून सूर्य तसा उगवलेला नाही आहे. वातावरणामध्ये खूप गारवा पसरलेला आहे आणि आता थंड वातावरणामध्ये आम्ही उन्हाचीच वाट पाहत आहोत. दर्शन तर छान झालं. उज्जैनला अजून भरपूर काही बघण्यासारखं आहे, परंतु आम्हाला मात्र तेवढा टाईम नव्हता. सुट्ट्या संपत होत्या, त्यामुळे पुढच्या दर्शनासाठी आम्हाला प्रवास सुरू करावा लागला. आता आम्ही आलो होतो आमच्या प्रवासातील 3रं तीर्थक्षेत्र म्हणजेच ओंकारेश्वरचं दर्शन करायला. ओंकारेश्वर हे भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी
एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे. हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे बेट पवित्र ओम आकाराचे असल्यामुळे त्याला ओंकारेश्वर म्हणतात, जिथे भगवान शिव ओंकारेश्वर आणि मामलेश्वर या 2 रूपात विराजमान आहेत. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रमुख वैशिष्ट्ये सांगायची झाली तर आधी आपण स्थानापासून सुरुवात करूया की इंदूरपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीच्या बेटावर वसलेला आहे. बेटाचा आकार ओम आकारचा असल्यामुळे त्याला अतिशय अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व आहे. हे स्वयंभू ज्योतिर्लिंग असून येथे ओंकारेश्वर बेटावर आणि मामलेश्वर नदीच्या दक्षिण काठावर अशी 2 प्रमुख शिवरूपे पूजली जातात. अशी मान्यता आहे की एक पौराणिक कथा जी की राजा मांधाताने येथे भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली होती अशी मान्यता आहे. हे मंदिर भव्य असून त्याभोवती नयनरम्य निसर्ग आणि नर्मदा नदीचा प्रवाह आहे. येथे नर्मदा नदी स्नान करून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं अत्यंत पवित्र मानलं जातं. हे मंदिर हिंदू धर्मातील भाविकांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. तर मग काय मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे देवदर्शन? अवघ्या 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये आम्ही मस्तपैकी घृणेश्वर मंदिर औरंगाबाद येथील, उज्जैनचं महाकाल, कालाचा काल महाकाल आणि ओंकारेश्वर मंदिर, मामलेश्वर मंदिर असे छान 3 तीर्थक्षेत्र मस्तपैकी दर्शनं घेतली. आणि माझ्यामार्फत मी तुम्हालाही याचं सविस्तर माझ्या पद्धतीने जेवढी माहिती पुरवता येईल तेवढे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे देवदर्शन या तीर्थक्षेत्राचं घेता येईल. व्हिडिओच्या अखेरीस हर हर महादेव, जय जय शंभू लिहायला, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.